पिंडीवर फूल म्हणजे माझी पूजा संपन्न झाली। आई कुणीतरी आलंय। कोण आलंय ग? माहिती नाही, पण असं वाटतंय की आपल्या जवळचं कुणीतरी आहे। दगडू दगडू, अरे काय झालं तुला? दगडू दगडू, अरे माझ्या पोरा, अरे बघ की हातात कुऱ्हाड निसटली ती तू अडवलीस, पण याला काय झालं रे? माझा पोरगा बेशुद्ध झाला रे। कशामुळे झालं असं? आता 2 दिवस त्याच्या पोटात अन्नाचा कन्न, कसं काय शुद्धीवर राहणार तू? दगडू पोरा उठ की। त्यात दूध भात आहे, त्याला खायला देतो म्हणजे त्याला बरं वाटेल। पोरा, माझ्या लेकराचा जीव वाचवला, देवासारखा धावून आलास तू, तुझं लय उपकार झालेत बघ। हा बाळा, सगळं संपवून टाका। हार, तुझ्या हाताला जखम झाली की? त्याचं एवढं काही विशेष नाही, होईल ते बरं। तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घ्या। कुठला कोण तू? संकटात आमच्यासाठी धावून आलास, माझ्या पोराचा जीव वाचवला। तुझं नाव तरी सांगून जा, काय नाव तुझं? शिवा 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 शिवा। शिवा। माझ्या जखमेवर उपाय करायला तुमचेच दिव्य वस्त्र हवे देवी। अय्यो असुर नरेश, एवढं काय झालं चिडायला म्हणते मी? गावात आणखीन एक विचित्र दैवी शक्ती आलीये, संताप तर होणारच ना। विचित्र दैवी शक्ती दिसली की काय तुम्हाला ती? आणि दिसली नाही पण जाणवली, आणि नंतर ती लपून बसली। जगदंबा तिची शक्ती विसरली आहे, म्हणूनच तर तुम्ही आला होता की गावात महिपती म्हणून। तिच्यात ती शक्ती आहे की नाही हेच तर बघितलं की हो आपण। मोठ्या विंचवाचं रूप म्हणूनच घेतलं होतं की हो मी, आणि ते आणि तेव्हाच कळलं की जगदंबाच्या शरीरात शक्ती आहे, तुळजाची म्हणते मी। तिला त्याची जाणीव नसली तरी धावून येते की हो गरजेला म्हणते मी। आता आणखीन एक दैवी शक्ती आली आहे गावात म्हणता तुम्ही। कोणाची शक्ती असेल होती? आणि जरा सांगून सोडता का ते? मला माहित नाही,
पण मला खात्री आहे ती मनुष्य रूपात आहे. माझ्या दिव्य शक्तीद्वारे मला ते जाणवतंय. आणि फक्त मलाच नाही, जगदंबालाही त्याची जाणीव झालीये. कोणीतरी तिच्या मदतीसाठी आलंय हे नक्की. म्हणूनच कालची आपली योजना फसली, पण ती शक्ती माझ्या वाटेत आली. पण असुर नरेश, आम्हाला काहीच दिसलं नाही बघा. आम्हाला फक्त एवढंच दिसलं की तुम्ही धावत गेला की हो त्या घराच्या दिशेने, म्हणते मी, आणि अडकून पडला की हो त्या कपड्यात, आणि नंतर आमच्याच मागे लागला की हो तुम्ही. असुर नरेश, कोणाची शक्ती असेल होती? आणि कोण असेल तो माणूस? तो कुणीही असला तरी एक निश्चित आहे, आपण त्याला शोधून काढायचं आणि त्याचा अंत करायचा. ती दैवी शक्ती आहे असं म्हणताना मग तिचा अंत करणं जमेल का हो आपल्याला? देवांनाही पराभूत करणाऱ्या महिषासुराचा अंश आहे मी. मला काय अशक्य आहे? पण त्यासाठी आपल्याला आधी सावध राहायला हवं. आणि ती व्यक्ती कोण आहे याचा शोध घ्यायला हवा. अयो, पण तो कसा घ्यायचा म्हणतो मी? शोध. आपण गावात जाऊन प्रत्येक माणसाला विचारलं तर काय ग, कशी वाटते ती कल्पना म्हणतो मी. गप्प बस. ती कसं शक्य आहे म्हणते मी? ही शक्ती ओळखण्यासाठी एक युक्ती आहे माझ्याकडे. ही फुलं ह्या पिंडीवर वाहायची नाहीत. तू महादेवांची पूजा करायची नाहीस. आता तू देव्हाऱ्यातल्या देवासमोर हात जोडशील तेव्हा महादेव मध्ये येणार नाही. ही फुलं वाहते म्हणजे माझी पूजा संपन्न होईल. असू दे ही फुलं इथंच. माझी पूजा ती अपूर्णच राहिलेली बरी. महादेव, मी तुम्हाला. जगदंबा, काय ग, काय करतेस? अगं, वाळत घातलेले कपडे काढून ठेवते. ते राहू दे. तू आधी ही चरवी घे आणि गावातनं जरा दूध आणतेस का? घरातलं दूध संपलं आहे. हो, आणते. आधी हे कपडे घडी घालून ठेवते, मग घेऊन येते. आई, हे बघ, माझे कपडे फाटलेत. अगं बाई, खरंच की? हे असं कसं झालं असेल? रात्री कुठल्या प्राण्यानं हल्ला बिल्ला तर केला नसेल ना? नाही, हे प्राण्याचं काम वाटत नाही मला. नाहीतर त्यांनी अंगणात आणखी नासधूस केलीच असती. हे काहीतरी वेगळंच आहे. वेगळं म्हणजे? अगं, प्राणी नाही तर दुसरं कोण करेल असं? माणूस असं कशा पायी करेल काहीतरी? कुणी केलं मला माहिती नाही, पण जर कोणी सापडलं तर त्याची खैर नाही. माझे कपडे फाडलेत तसं त्याला फाडून ठेवते की नाही बघ. अगं बाई, असलं काहीतरी बोलायचं नसतं. तुझंच काहीतरी बोलत असतेस. हे धर, तुझा दूध घेऊन ये. मी याला काय ठिगडं लावता येते का ते बघते.
महादेवांना या खेळाचे नियम नक्कीच माहीत आहेत. ते जगदंबाला तिची खरी ओळख थेट सांगू शकत नाहीत. ते स्वतःची ओळख तिला सांगू शकत नाही. त्यांनी असं काहीही केलं तर जगदंबाच्या आतील शक्ती अधिक अस्थिर होतील आणि त्याचे परिणाम अजिबात चांगले होणार नाहीत. त्यामुळे महादेवांना नकळतच तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी लागणार आहे. आता हे कार्य महादेव कसं पूर्ण करणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. चोर चोर आहेस तू. माझ्या आवडीचं वस्त्र तूच फाडलंस ना? काय काय फाडलं? हे काय? माझ्या पोलक्याचं कापड आहे हे. माझ्या घराच्या दारातून तूच हे चोरलंस ना? आणि आता हातात बांधून राजरोज फिरतोयस. तुला काहीच कसं वाटत नाही रे? तुझ्या दारात नाही ग. तुला वाटतंय तसं काही केलं नाहीये मी. मला हे आत्ता सापडलं म्हणून बांधलं. मी हे फाडून घेतलं नाहीये. खोटं बोलू नको. माझ्या आवडीचं पोलक होतं ते. आता भरपाई करून दे. अगं हात सोड, नाहीतर त्या चरवीतलं दूध डचमळेल आणि इथेच सांडेल. दूध कसं सांडेल? स्वतःची सुटका करून घेण्यासाठी काही सांगशील? चरवी रिकामी आहे. हसतोस काय? अगं ही चरवी दुधाने भरलेली आहे. तू चरवी तर रिकामी होती, मग अचानक कशी भरली? महादेवांनी प्रसाद दिला असेल. तू तो घरी घेऊन जा, पण आता माझा हात सोड. नाही सोडणार. आधी माझ्या पोलक्याची भरपाई करून दे. अगं हात सोड माझा. जलप्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाः संभ्रमभ्रमन्निलिम्बनिर्झरी वल्लरी विराजमानमूर्धनि सगळं दूध सांडलं. अभिषेक झाला. कोण आहेस तू? आणि हे काय करतोयस? कुठून आलास तू? आणि नाव काय तुझं? खरं खरं सांग, तुझं नाव काय आहे? माझा राग वाढत चाललाय. नुसतं हसू नको. हे बघ, या दोघांना शोधतच मी या गावात आलोय. यांच्यासाठीच आलोय. हा कोण? आणि यो मी पण तोच विचार करत होतो बघ. अहो, तुम्ही मला ओळखलं नाही? मी तुमचा हरवलेला मुलगा. आणि हे माझे आई बाबा. अय्यो, मुलगा? नाही नाही, आम्हाला कुठलाच मुलगा नाही बघा. अहो असं कसं? घरी आले होते ना मी, तेव्हा म्हणाला मुलगा हरवला आहे म्हणून, आणि त्याला शोधायला तुम्ही ह्या गावात आला आहात. आणि त्याच्या छातीवर काहीतरी खून बी आहे म्हणाला होता. या खुणेबद्दल बोलताय का तुम्ही? माझा पोरगा इथेच या गावातच सापडणार बघा. अहो पोरगा हरवून बरीच वर्ष झालीत ना.
मग तुम्ही त्याला ओळखणार कसं? आहे की हो बघा वेगळी खूण, त्याच्या छातीवर आहे गोंदलेलं कमळ. अशाच खुन्याबद्दल म्हणत होता तुम्ही. मी म्हणलं होतं नाही तुला त्या वर्णनाचा कोणी मुलगा समोर आला तर काय करशील म्हणून. आता आता मला तरी कुठे माहित होतं की कुणी असं समोर येईल म्हणून. नाही नाही, हा माझा मुलगा नाही हो. अहो असं कसं? सगळंच वर्णन जुळतंय की. तेच डोळे, तेच नाक आणि तीच खून. पण भाषा पण भाषा बघा की हो याची. याच्या भाषेत आणि माझ्या भाषेत किती जमीन आसमानचा फरक आहे की हो. किती शुद्ध बोलतोय की हो तो. आता एवढी वर्ष लांब होतो आई, भाषा बदलणारच की. जिथे राहिलो वाढलो तिथलीच भाषा शिकलो मी. अय्यो, पण तुम्ही दोघं भेटल्यावर मला माझी मूळ भाषा आठवली की हो. कसे आहात तुम्ही दोघे सांगा की. बरे आहात ना? किती वर्ष ताटा तूट आपली, आता आपण भेटलो. मला फार फार बरं वाटते बघा. अहो मनुबाई, तुम्ही पण हेच म्हणाला होता की लहानपणी तुमचा मुलगा हरवला आहे म्हणून. हेच म्हणाला होता ना? किती गावं फिरलो हो शोधायला म्हणते मी ह्याला. हीच गोष्ट आम्ही सगळ्या गावांमध्ये सांगितली बघा. हेच ऐकून तो इथे आला असेल. हा खरंय की हो. हा आमचा मुलगा नसतो तो बघा. अप्पा, मी तुमचाच मुलगा आहे. खात्री नसेल तर माझी परीक्षा घ्या. हा, घ्या माझी परीक्षा. ठीक आहे, मी आता ह्याची परीक्षाच घेऊन सोडते बघा. अय्यो, आता कशी घेणार का तू याची परीक्षा म्हणतो मी. आता तू बघाच कशी परीक्षा घेते त्याची. नाही त्याला त्याच्या गावाला परत पाठवला तर नाव नाही सांगणार बघ. हाच महादेव आहे असं मला अगदी नक्की वाटत होतं. पण हा माझ्याशी परवा जे काही बोलला त्यावरून मला पुन्हा शंकाच यायला लागल्या याच्याबद्दल. दूधभात मला अजिबात आवडत नाही आणि मला दूध हा प्रकारच आवडत नाही. तुला नाग आवडतात ना? नाही हो, मला नाग अजिबात आवडत नाही. त्याचं निरसन करून घ्यायलाच हवं. याचं मी काय करू? अरे ही पानं बघून काय वाटतंय तुला नक्की? तुझ्या मनात नेमक्या कशा भावना येत आहेत? प्रसन्न वाटतंय का? हे पाहून मला काय, कुणालाच काही वेगळं कशाला वाटेल? साधी पानच तरी ती. अरे महिपती, ही साधी पानं नाहीत, ही बेलपत्र आहेत. ते मला माहितीये, पण मुळात यांचा काही उपयोगच नाही. तर यांचं करायचंय काय हे बघून कोणाला काय वाटणार आहे? झाडाची पानं आहेत ती. बेलपत्र पाहूनही हा प्रसन्न झाला नाही. महादेव मला मुद्दाम त्रास तर देत नाहीयेत ना? आई ग, काय झालं? कालपासून झालं पाठ दुखते माझी खूप. आई ग, आई ग. तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग ना मला. मी अंग मोडून देऊ का मग? नाही नाही, नको नको. त्यापेक्षा ना तू योग अभ्यासाद्वारे मला काही अशी आसनं सांग ना, ज्याद्वारे माझ्या पाठदुखीला आराम मिळेल.
योगाभ्यास? मला योग विद्या वगैरे काही येत नाही आणि त्याच्यावर माझा विश्वास सुद्धा नाही. त्यापेक्षा असं अंग मोडून देऊ का? लगेच बरं वाटेल. योग विद्या वगैरे थोतांड देव. हा माणूस महादेव असूच शकत नाही. योग विद्येचे जनक आहेत महादेव. ते इतक्या महान विद्येबद्दल असं कसं बोलू शकतील? थांबा, मी अंग मोडून देतो. नाही नाही नको. त्यापेक्षा तू माझं भविष्य सांगू शकशील? नाही, इतके गुण तुझ्या अंगात आहेत तर मग ही विद्या सुद्धा तुला प्राप्त असेलच. तुम्हालाच नक्की काय झालंय? असं विचित्र का बोलताय? असं का वागताय? यातलं मला काहीही येत नाही आणि भविष्य असं हात पसरून विचारायचं नसतं. ते स्वतःच स्वतः घडवायचं असतं. माझ्या कुठल्याच कसोटीमध्ये हा उत्तीर्ण होत नाहीये. महादेव रूप घेऊन आलेच नाहीयेत का? मग मला असा आभास का होत होता की महादेव येणार आहे? त्यांच्या सांगण्यानुसार मी देवींना त्यांची पूजाही करायला लावली. ही बिल्वपत्र मी महादेवांसाठी गोळा केली होती. महादेव सापडेपर्यंत मी ती अर्पण करणार नाही. प्रभू, प्रभू तुम्ही कुठे आहात? कधी दर्शन देणार आहात? आता परीक्षा घेणार बघ तुझी. त्यात जर तू खरा उतरलास तरच तू माझा मुलगा. अम्मा, काय परीक्षा घेणार आहेस ते तरी सांग. सांगते की रे. मी माझ्या पाठीशी काही बोट धरेन. ती जर तू बरोबर ओळखली तरच तू माझा मुलगा. काकू, ही कसली परीक्षा? मान्य आहे, हा मुलगा जरा आगाऊ आहे, कदाचित खोटंही बोलत असेल, पण ही परीक्षा हा कसा देऊ शकेल? कुठलाही मुलगा अशी मागे धरलेली बोट किती आहेत हे कसं ओळखेल? कुठलाही मुलगा नाही ओळखणार ग जगदंबा, पण माझा मुलगा माझा मुलगा ते नक्की ओळखेल बघ. ते कसं काय? लहानपणापासून मी आणि माझा मुलगा एकमेकांच्या अगदी जवळ बघ. अगदी मनातली गोष्ट सुद्धा न सांगता त्याला ओळखता यायचं ग. अगदी मागे धरलेली बोट सुद्धा तो बरोबर ओळखेल बघ. आता मनातल्या शंका सगळ्या सोडून बोला की हो. चला परीक्षेला सुरुवात करूया. काय रे, जमणार आहे का काय तुला म्हणतो मी? जमणारच नसतं बघ तुला ते. अप्पा, का नाही जमणार? जमेल की.